मॉम आता काय करायचंय? नाही, दुसऱ्यांना शहाणपणाचे सल्ले देणं सोपं असतं, पण ती श्रावणी 2 पावलं पुढे गेली आपल्या. त्या शिरीष घाणेकरला ताब्यात ठेवलंय तिने. मला तर कळतच नाहीये तो शुभ्या आणि श्रावणी माझे वैरी आहेत की तू. अरे किती निगेटिव्ह बोलतोस रे मॅडी. मॉम, अगं असं काय करतेस तू? मला जसं ओव्हर कॉन्फिडंट होऊ देत नाहीस ना, अगदी तसंच करतोय. आणि हे जिंकण्यासाठी चांगलं असतं. बरं माझं सोड, पुढे काय करायचं ते ठरव. तेच तर मला कळत नाहीये. शिरीष घाणेकर त्यांच्याकडे आहे म्हणजे त्यांचं पारडं जड झालंय. आता आपली बाजू सुद्धा स्ट्रॉंग करायला लागणार. आपण काहीच करू शकत नाही मग. तो शिरीष घाणेकर त्या श्रावणीच्या ताब्यात आहे, म्हणजेच हुकमी एक्का त्यांच्याकडे. हारलोय आपण. आपल्याला चेकमेट दिलाय तिने. गप्प बसा मॅडी जरा. तू फक्त मलाच गप्प बसव. पण जेव्हा श्रावणी त्या शिरीष घाणेकरला मामा पुढे घेऊन जाईल ना, तेव्हा आपण कुठे आहोत ना हे कळेल तुला. काही होणार नाहीये. माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. कसला प्लॅन? उद्या गुढीपाडवा आहे. दरवर्षी गुढीपाडव्याला विश्वंभरच गुढी उभारतो, पण पहिल्या पूजेचा मान माझा असतो. श्रावणी काय अशीच बाजूला उभी असते. या वर्षी मी तिला आजूबाजूला फिरकूही देणार नाही. महत्वाचं काय आहे, तिला हे दाखवून देणं की या घरची राणी मीच आहे. विश्वंभरचा माझ्यावर खूप विश्वास आहे आणि तो आणखी बळकट करायचा असेल तर मला काहीतरी करावं लागणार. काय? तुझं आणि श्रावणीचं लग्न. मॉम पुन्हा तेच मस्करी करतेस का ग तू माझी? तुला माहिती आहे मामाच्या नजरेत मी काय येते. त्या प्रकरणानंतर मामा साधा बोलला नाही माझ्याशी की माझ्याकडे वळूनही बघितलं नाही. मग त्याने तुझ्याकडे वळून बघावं असं मला काहीतरी करायला लागेल. ती मुलगी हाताबाहेर जाण्यापूर्वीच तिला लग्नाच्या बेडीत अडकवणं फार गरजेचं आहे. मॉम, हे सगळं माझ्या डोक्यावरून चाललंय. मला स्पष्ट सांगतेस का? स्पष्टपणे सांगते, नीट ऐक. उद्या असं काहीतरी होईल की त्याच्या नजरेत तुझी इमेज सुधारेल. उद्या फक्त गुढी उभारली जाणार नाहीये, तर त्याच्या मनातला तुझ्याबद्दलचा गमावलेला विश्वास परत येईल आणि ते मी करीन. तुझ्या डोक्यात नक्की काय शिस्त आहे? एक माणूस तुझ्या मामावर चाकूने हल्ला करेल आणि तू मध्ये पडून मामाला वाचवायचेस. काय? मॉम, तो चाकू जर चुकून माझ्या छातीवर लागला तर? तेच होणार आहे. अगं काय बोलतेस तू मॉम? गप्प बस रे. तो तुला मारणार नाही, पण तुझं रक्त वाहिलं पाहिजे. तरच मामाचा गेलेला विश्वास परत येईल. जरी शिरीष घाणेकर श्रावणी बरोबर असला तरी मी त्याला इतक्या वर्षांपासून देत असलेल्या औषधांमुळे तो बोलूच शकत नाही. पण तरीही श्रावणीला सत्य कळलंय, याचा अर्थ असा की अजून कोणीतरी आहे ज्याला माझा सगळा गेम प्लॅन माहिती आहे.